स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण करवीर क्षेत्र किंवा करवीरपुरी या क्षेत्राला कोल्हापूर हे नाव कसे पडले यामागची एक छोटीशी कथा आहे. ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पौराणिक कथेनुसार कोल्हापूर हे पवित्र शहर करवीर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे विराजमान असलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणजेच अंबाबाई शक्ती आणि तिचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार करवी क्षेत्रात कोल्हासूर नावाचा राक्षस अत्याचार करत होता. त्याच्या त्रासामुळे देव, ऋषी आणि सामान्य जनता भयभीत झाली होती. सर्वांनी मिळून आदिशक्तीची प्रार्थना केली. देवांच्या हाकेला ओ देत श्री महालक्ष्मीने अंबाबाई रूपात अवतार घेतला. देवी आणि कोल्हासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले. अखेर देवीने कोल्हासुराचा वध केला. मरताना कोल्हासुराने वर मागितला की या भूमीला त्याच्या नावाने ओळखले जावे. देवीने त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्या भूमीचे नाव कोल्हापूर पडले. आजही अंबाबाई या क्षेत्रात वास करून भक्तांचे रक्षण करते. म्हणूनच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय अंबाबाई.